सोमेश्वर फाउंडेशन आयोजित पुणे आयडॉल 2025 प्राथमिक फेरीच्या स्पर्धकांचे निकाल आत्ता माझ्याकडे आलेले आहेत आणि तत्पूर्वी मी पुणे आयडॉल 2025चे आयोजक माजी नगरसेवक सनी विनायकरावजी निमण यांना विनंती करतो, कृपया आपण मंचावर या. मी सन्माननीय बिपिन मोदी यांना विनंती करतो की कृपया आपण मंचावर यायचे. आज परीक्षक म्हणून लाभलेल्या पार्श्वगायिका मनीषा निच्छल यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. आजच्या परीक्षक पार्श्वगायिका मनीषा निच्छल यांना विनंती आहे, कृपया आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर यायचं. मी जितेंद्र भुरुक यांनाही विनंती करतो की कृपया आपणही मंचावर या. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण मनीषा निच्छल यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर करण्यापूर्वी दोन सूचना. माझ्या डाव्या बाजूला या ठिकाणी सोमेश्वर फाउंडेशनच्या आमच्या सदस्या प्रणाली आणि वनमालाताई बसलेल्या आहेत. ज्या ज्या स्पर्धकांच्या नावांचा उल्लेख या ठिकाणी होणार आहे त्या स्पर्धकांनी त्या त्या कॅटेगरीजप्रमाणे त्यांच्याकडून एक फॉर्म घ्यायचा आहे आणि तो भरवून द्यायचा आहे. ठीक आहे. जे स्पर्धक या ठिकाणी उपस्थित नाहीत अशा सगळ्यांना व्हॉट्सॲपवर या फॉर्मची प्रत पाठवली जाईल. त्यांनी त्याचं प्रिंटआउट काढायचं आहे आणि तो फॉर्म भरून त्याच्यावर एक फोटो चिटकवून उद्या सकाळी 9 वाजता याच रंगमंदिरामध्ये तो आमच्या सदस्यांकडे सबमिट करायचा आहे. ज्यांचे ज्यांचे फॉर्म्स भरलेले असतील पूर्णपणे त्याच क्रमानं उद्या त्यांची उपांत्यपूर्व फेरी या ठिकाणी सुरू होईल. ज्या ज्या स्पर्धकांच्या नावांचा उल्लेख होईल, जे जे या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी कृपया आपापल्या जागेवरच उभं राहून आपली उपस्थिती दाखवावी. जे अनुपस्थित असतील त्यांना व्हॉट्सअप मार्फत प्राथमिक फेरीचा निकाल आणि फॉर्म पाठवला जाईल. सर्वात प्रथम पुणे आयडॉल 2025 या स्पर्धेमध्ये प्राथमिक फेरीमधून जे लिटिल चॅम्प्स सेमीफायनलसाठी गेलेले आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम नाव आहे अन्वी दहापुते. लिटिल चॅम्प्स अन्वी दहापुते. धन्यवाद. अन्वीला विनंती आहे की या ठिकाणी प्रणाली आणि वनमालाताई बसलेल्या, कृपया त्यांच्याकडे यायचं. तुमचा लिटिल चॅम्पचा जो फॉर्म आहे तो घ्यायचा, तो पूर्णपणे भरायचा. हां, पाठीमागं ज्या 2 लाईन्स आहेत यांच्या मागे तिथं बसा अन्वी. हां, सेकंड रोमध्ये तू जाऊन बस तिथे आणि तो फॉर्म भरून घे पूर्ण. लिटिल चॅम्प्स प्राथमिक फेरीमध्ये ईशानी हिंगे, त्यानंतर तनुश्री हांडे, भार्गव जाधव, गौरी मुळे, शुभ्रा खाडे, तनुजा कोलते, परी तेलंग, मधुरा जाधव आणि श्रेया मत्से हे लिटिल चॅम्प्स प्राथमिक फेरीमधून उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. मी पुन्हा एकदा 10 स्पर्धकांची नावं घेत आहे. ते स्पर्धक या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी कृपया माझ्या डाव्या बाजूला 2ऱ्या आणि 3ऱ्या रांगेमध्ये बसायचं आहे. अन्वी दहापुते, ईशानी हिंगे, तनुश्री हांडे, भार्गव जाधव, गौरी मुळे, शुभ्रा खाडे, तनुजा कोलते, परी तेलंग, मधुरा जाधव, श्रेया मत्से या 10 स्पर्धकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पुणे आयडॉल 2025च्या
प्राथमिक फेरीमधून उपांत्यपूर्व फेरीमध्ये गेलेल्या युवा आयडॉल या कॅटेगरीमध्ये सर्वात प्रथम नाव आहे अमृत चनेवार, दीप्ती साहो, निशा शिवाजी के, अक्षय कातोरे, महेंद्र गायकर, नंदिनी कुमार, अमृतांश श्रीवास्तव, पूनम मापारी, साक्षी भोंडे, अजिंक्य देशपांडे, नीव कनानी, वैशाली तिजोरे आणि दिशा वावळ. युवा कॅटेगरीच्या स्पर्धकांची नावं पुन्हा एकदा घेतो मी. अमृत चनेवार, दीप्ती साहो, निशा शिवाजी के, अक्षय कातोरे, महेंद्र गायकर, नंदिनी कुमार, अमृतांश श्रीवास्तव, पूनम मापारी, साक्षी भोंडे, अजिंक्य देशपांडे, नीव कनानी, वैशाली तिजोरे आणि दिशा वावळ. या युवा कॅटेगरीच्या प्राथमिक फेरीमधून उपांत्यपूर्व फेरीमध्ये गेलेल्या स्पर्धकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गेल्या 3 दिवसांमध्ये ओल्ड इज गोल्ड कॅटेगरी आणि आज झालेल्या जनरल कॅटेगरीच्या स्पर्धकांच्या नावांचा जे उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल झालेले आहेत त्यांनाही हीच विनंती आहे की तुम्ही जर या ठिकाणी उपस्थित असाल तर कृपया माझ्या डाव्या बाजूला असणाऱ्या प्रणाली आणि वनमालाताई जिथे बसलेले त्याच्या पाठीमागच्या खुर्च्यांवर स्थानापन्न व्हावं. त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्स दिले जातील आणि ते फॉर्म्स भरून त्यावर आपला फोटो चिटकून उद्या सकाळी 9 वाजता यांच्याचकडे तो सबमिट करायचा आहे. त्याच क्रमानं उद्या त्यांच्या सेमीफायनलच्या स्पर्धा या ठिकाणी संपूर्ण होतील. जनरल कॅटेगरी जनरल आयडॉल पुणे आयडॉल 2025 प्रसाद फुले, संकेत मोरे, दीप्ती वाघ, चैतन्य पाठक, अभिषेक राणे, रूपाली खोदरे, परीक्षित पारनेरकर, निभा पाथर्डीकर, पीयूष भोंडे, निखिल गार्गे, राज बाबर, सागर माने, नागेश माने. जनरल कॅटेगरीमध्ये एकूण 13 स्पर्धकांची उपांत्यपूर्व फेरीमध्ये निवड झालेली आहे. त्यांची नावं पुढील प्रमाणे: प्रसाद फुले, संकेत मोरे, दीप्ती वाघ, चैतन्य पाठक, अभिषेक राणे, रूपाली खोदरे, परीक्षित पारनेरकर, निभा पाथर्डीकर, पीयूष भोंडे, निखिल गार्गे, राज बाबर, सागर माने, नागेश माने. यानंतर ओल्ड इज गोल्ड या कॅटेगरीमध्ये पुणे आयडॉल 2025 प्राथमिक फेरीतून उपांत्यपूर्व फेरीमध्ये निवड झालेल्या स्पर्धकांची नावं: इंद्रजीत भालेराव, मंगेश शिंदे, शरयू नगरकर, संदीप देशपांडे, प्रसाद लांडे, सुनील यादव, रमेश धर्माधिकारी, मनोज मोरे, सुभाष खाटपे, गिरीश चड्ढा, किशोर भोंडे, सुदीप्ता देव, वासुदेव सुब्रमण्यम. ओल्ड इज गोल्ड कॅटेगरीतल्या स्पर्धकांची नावं पुन्हा एकदा: इंद्रजीत भालेराव, मंगेश शिंदे, शरयू नगरकर, संदीप देशपांडे, प्रसाद लांडे, सुनील यादव, रमेश धर्माधिकारी, मनोज मोरे, सुभाष खाटपे, गिरीश चड्ढा, किशोर भोंडे, सुदीप्ता देव आणि वासुदेवम सुब्रमण्यम. प्राथमिक फेरीतून उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल झालेल्या सर्व स्पर्धकांचं सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीनं पुणे आयडॉल 2025 आयोजक माजी नगरसेवक सन्माननीय सनी निमण यांच्याकडून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. सर्व
स्पर्धकांना ज्यांची नावं या ठिकाणी जाहीर झालेली आहेत त्यांना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी प्रणाली आणि वनमलाताई यांच्याकडून जो फॉर्म आहे तो भरून घ्यायचा आहे. तो फॉर्म पूर्णपणे भरा. त्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर ती तुम्हाला सांगितली जाईल. तो फॉर्म भरून त्याच्यावर फोटो चिटकवून उद्या सकाळी 9 वाजता याच रंगमंदिरामध्ये आपल्या सर्वांना सकाळी येताना तो फॉर्म भरून घ्यायचा आणि इथे तो सबमिट केल्यावर तुमच्या अटेंडन्सप्रमाणे उद्या उपांत्यपूर्व फेरीच्या स्पर्धांना आपण प्रारंभ करणार आहोत. या ठिकाणी मी जितेंद्र भुरुक यांना विनंती करतो की त्यांना ज्या सूचना स्पर्धकांना द्यायच्या आहेत त्या सूचना देण्यासाठी त्यांनी मंचावर यावं. श्री जितेंद्र भुरुक या ठिकाणी प्राथमिक फेरीमधून उपांत्यपूर्व फेरीमध्ये गेलेल्या स्पर्धकांना काही सूचना देणार आहेत. या सर्व सूचनांचं पालन त्यांनी करायचं आहे. सगळ्या स्पर्धक जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्या स्पर्धकांना विनंती आहे उद्या सकाळी बरोबर 9 वाजता तुम्ही सर्वांनी हे ॲप्लिकेशन्स फॉर्म भरून या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवावी. उद्या सकाळी ठीक 10 वाजता या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. आपल्या सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. सकाळी 9 वाजताच शार्प आपण या मंदिरामध्ये येऊन या ठिकाणी आपले फॉर्म सबमिट करायचे आहे. आणि उद्या उपांत्यपूर्व फेरीमधून निवड झालेले स्पर्धक हे 24 तारखेला अंतिम फेरीसाठी सकाळी 10 वाजता बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी ही अंतिम स्पर्धा पार पडणार आहे. कृपया याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. यासाठी असणारे पासेस आयोजकांकडनं कृपया कलेक्ट करावे ही विनंती. जितेंद्र भुरुक यांना विनंती आहे की कृपया आपण स्पर्धकांना सूचना देण्यासाठी मंचावर या. जे स्पर्धक आत्ता या ठिकाणी अनुपस्थित आहेत त्यांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अभिनंदन आणि उपांत्यपूर्व फेरीचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो व्हॉट्सॲप केला जाईल. कृपया त्यांनी त्या व्हॉट्सॲपच्या कॉपीचं प्रिंट काढायचं आहे. तो हातानं भरायचा आहे. त्यावर आपला फोटो चिटकवायचा आहे आणि येताना घेऊन यायचा आहे. आहेत. आणि तुम्ही पुढच्या फेरीत पात्र झाला आहात त्यामुळं तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आता लिटिल चॅम्प्सचे किती लोक आहेत किंवा ऑनलाईन जे बघत आहेत त्यांच्यासाठी सूचना. फॉर्म तुम्हाला सोमेश्वर फाउंडेशनकडनं तुम्हाला तो फॉर्म पाठवतील, व्हॉट्सअप किंवा मेल करतील. तर जे टी व्हीवर पाहत असतील त्यांच्यासाठी फॉर्म तुम्ही पहिला फॉर्म समजाकडे इथं किती लोक आलेत आता लिटिल चॅम्प्सचे? हां ठीक आहे, ओके. पहिलं नाव तर लिहिताल तुम्ही, मोबाईल नंबर लिहिताल, फॉर्म नंबर लिहिताल. पहिल्या फेरीत गायलेलं गाणं आहे तुम्ही पहिल्या राऊंडला काय गायलं ते लिहायचं आहे, बरोबर आहे? आलं लक्षात? त्याच्यानंतर तुम्हाला उद्या जो राऊंड आहे सेमीफायनलचा त्याच्यात भक्ती किंवा अभंग असं काहीतरी दोन्हीपैकी कुठलंही द्या. 3 गाणी द्यायची त्यातली. उद्या जे जजेस असतील त्यापैकी त्यातलं तुम्हाला एक विचारतील. आणि खाली परीक्षकांची पसंती दिली ना, ते परीक्षक तुम्हाला कुठलंही उद्या त्याच्यातलं क्रॉस गाणं विचारू शकतील. त्याचं जसं मग आपण दरवेळेला गायतो मोखडा अंतरा गायचा आहे. पहिल्या राऊंडला तुम्ही मोखडा अंतरा गायचा म्हणजे भक्तिगीताच्या वेळेला. आणि ज्या वेळेला जज विचारतील त्यावेळेला त्याच्या फक्त साईन लाईन गायची आहे. म्हणजे आणि नाही गायला लावलं म्हणजे तुम्ही सिलेक्ट झाला किंवा गायला लावलं म्हणजे सिलेक्ट होणार नाही असं काही नाही आहे.
ओके. नंतर जर तुम्ही उद्या विनर झालात आणि फायनलला 24 तारखेला गेलात, याच्यासाठी तुम्हाला 24 तारखेला बालगंधर्वला यावंच लागणार आहे, बरोबर आहे. त्याचा निकाल तुम्हाला तिकडेच कळणार आहे. त्याच्यासाठी सकाळी 9 वाजता तुम्हाला 24 तारखेला यायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला बालगीताची 3 गाणी द्यायची आहेत. आलं लक्षात? लिटिल चॅम्प्सचे सगळे स्पर्धक इथे लक्षात आलं का? हा जेव्हा उद्या तुम्ही फॉर्म देताल तेव्हा तुम्हाला भक्तिगीत किंवा अभंगाची 3 गाणी आणि बालगीताची 3 गाणी अशी उद्या फॉर्म भरून द्यायच्या तुम्हाला. हा आलं लक्षात? काही अडचण कोणाला असेल तर विचारा आत्ताच. बोला. ते परीक्षकांची पसंती म्हणजे तेच आत्ता मी सांगितलं ना तुम्हाला की परीक्षक तुम्हाला पहिल्या राऊंडला कुठलं गाणं गायलंय, अभंग कुठला गाणार त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला ते गाणं सांगतील. ओके. ते गाणं तुम्ही लिहायचंच नाहीच आहे तिथं, फक्त तुम्हाला एक लक्षात यावं म्हणून तो लिहिलाय, परीक्षकांची पसंती. अजून काही अडचण आहे कोणाला विचारायचं आहे काय? पहिल्या राऊंडला तुम्ही 2 गाणी गायली असतील, जजेसनी विचारतात ना तुम्हाला, ती दोन्ही गाणी लिहा तिथे बरं का. ओके. आता युवा युवाचे किती लोक आहेत तिथे विनर झालेले? 1 2 3 4 5 6. ठीक आहे, काय हरकत नाही. ऑनलाईन बघणाऱ्यांसाठी पण पहिलं फॉर्ममध्ये तुमचं नाव, नंबर आणि पहिल्या राऊंडमध्ये कुठलं गाणं गायलं ते लिहायचं आहे, बरोबर आहे. 3 गाणी लिहायची, ती सुफी सॉन्ग या कॅटेगरीमधली 3 गाणी लिहायची तुम्ही. आणि परीक्षकांची गाणी तर तुम्ही लिहू शकणार नाहीत, परीक्षक तुम्हाला सांगतील त्यातलं कुठलं गाणं तुम्हाला, अजून वेगळं गाणं तुम्हाला गायला लावतील ते. ओके, इथपर्यंत लक्षात आलं? हे उद्याचे कॉम्पिटिशनसाठी सांगतोय. आणि उद्याचा फॉर्म भरून देताना तुम्ही अजय अतुल यांनी संगीत दिलेली गाणी 3 द्यायची, याच फॉर्मवरती द्यायची. जर तुम्ही परवा 24 तारखेला फायनलला आलात, तुमचं ज्यावेळेला नाव अनाऊन्स करतील त्यावेळेला तुम्हाला अजय अतुलची संगीत दिलेली गाणी 3 गाणी द्यायची, त्यावेळेला तुम्हाला ती तिकडं गावं लागतील. म्हणजे हे फॉर्म मल्टीपर्पज आहे, म्हणजे उद्याच्यासाठी आणि 24 तारखेच्या वेळेला. आलं लक्षात? बोला. तो 24 तारखेला, तेच सांगितलं मी. उद्या तुम्ही गाऊन गेल्यानंतर जाऊ नका लगेच बाकीच्यांना प्रोत्साहन द्यायला, तुम्ही थांबा. आणि तुम्ही स्पर्धक लोक, म्हणजे सॉरी पालकसुद्धा, एखादा स्पर्धक जर गायला आला ना तर त्याला असं मला वाटतं का की त्याला टाळा वाजून चेअरअप करायला पाहिजे सगळ्यांनीच. का होतं की त्याचा कॉन्फिडन्स पण वाढतो. काय होतं, काय नुसता तो एकटाच येतो आणि मग कोणी काही टाळ्या वाजवत नाही, काय नाही. म्हणजे तुमच्या वेळेला पण सुद्धा लोक टाळ्या वाजवतील. तर उद्यापासून हे उद्या आणि 24 तारखेला हे लक्षात ठेवा तुम्ही. ही माझी विनंती आहे तुम्हाला. असं करायला पाहिजे असं काही नाही, पण असं केलं तर जो स्पर्धक आहे ना त्यालाही जरा छान वाटतं की आलं, कोणतरी आलं माझ्या ओळखीचं किंवा माझे मित्र आहे तिकडे. ओके, आलं लक्षात? अजून काही विचारायचं आहे युवावाल्यांना? बोला. हा तोच तुमचा जो पहिला तुमच्या हां करेक्ट रजिस्ट्रेशनला जो फॉर्म नंबर आहे तोच नंबर द्यायचा, दुसरा कुठला नाही. जनरलचे किती लोक आहेत तिकडे? ठीक आहे. जनरल वाहण्यासाठी सेम तसंच स्पर्धकाचं नाव, मोबाईल नंबर, फॉर्म नंबर, म्हणजे जो तुम्हाला रजिस्ट्रेशन तुम्ही इथं गाताना सांगत होता तो. शंकर एहसानला जे हे संगीतकार आहेत त्यांची 3 गाणी द्यायची. ओके. आणि फायनल राऊंडला तुम्ही बालगंधर्वला जेव्हा येताल 24 तारखेला तेव्हा देशभक्तीपर गाणी द्यायची. तर A.R. रहमान पण झालंय, पण इफ पॉसिबल तुम्ही A.R. रहमानजींची पण 3 गाणी द्या. पण शक्यतो तुम्हाला बालगंधर्वला देशभक्तीपरच गाणी गावी लागतील, याची तयारी ठेवा सगळ्यांनी. आलं लक्षात?
काय अडचण अजून कोणाला आहे ज्यांना? ओल्ड इज गोल्डचे किती लोक आहेत? ओल्ड इज गोल्ड. अरे वा, मस्त. सेम तसंच स्पर्धकाचे नाव, मोबाईल नंबर, फॉर्म नंबर, म्हणजे जो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आहे तो. उद्या तुम्हाला आर डी बर्मन यांनी संगीत दिलेले 3 गाणी द्यायची आहेत. आणि विनंती आहे सगळ्यांना, सोलो जर असतील तर सोलोच गाणी लिहा. तुम्ही काही काही जण डुएट गाताय तुम्ही तिथे. आता मगाशी एका स्पर्धकाने तर ते मेघारे मेघारे गायलं, ते म्हणजे गडबड होती ना कसं गाताना, पण श्वासाला पण प्रॉब्लेम येतो. म्हणजे सोलो गाणं असेल तर सोलोच द्या शक्यतो, आहे की नाही. परीक्षकाची पसंती ते तुमच्या पहिल्या राऊंडला जे गायलं गाणं आहे त्या, आणि उद्या आर डी बर्मनजीचं गाणं गातील त्याच्या क्रॉस गाणं विचारू शकतात जज तुम्हाला. आणि फायनलसाठी रॉक अँड रोल. आता रॉक अँड रोलची गाणी कुठली ते सगळ्यांना तुम्हाला तुमच्या काळातले सगळे शम्मी कपूर वगैरे, आहे की नाही. अशी 3 गाणी द्यायची आहेत. असा फॉर्म भरून उद्या सकाळी 9 वाजता खाली रिपोर्टिंग करून फॉर्म त्यांच्याकडे जमा करा इकडे सगळ्यांनी. आणि उद्या 9:30ला स्पर्धा आपली सुरू होईल सेमीफायनलसाठी. कोणाला काय प्रश्न विचारायचे असतील विचारा. काय समजलं असेल कोणाला काय, बोला बोला. हां, पण त्याच्यातला 99% देशभक्तीपर गाणं हाच राऊंड आहे तुम्हाला बालगंधर्वला. या रहमानची काय देऊन ठेवा म्हटलं की बघू तिकडे वेळ कसा आपल्याला मिळेल तर तुम्हाला जजेस त्यातलं गाणं गायला लावेल म्हणून. पण 100% देशभक्तीपर गाणी गायची तुम्हाला तिकडे. बोला. सॉरी, हां हां, देशभक्तीपर कोणी कोणी, मराठी चालेल, हिंदी चालेल, ओके. हां हां, फोटो लावायचे ते टायगर, फोटो लावायचा आहे सर. आय कार्ड साईज फोटो ऑनलाईन बघणाऱ्यांसाठी फॉर्मवरती उद्या येताना फोटो तुमचा घेऊन यायचा आहे आणि तो पेस्ट करून द्यायचा आहे उद्या. बोला. कोणाचं? अरे तिघ एकदम. हां, नाही नाही, उद्या तुम्हाला, तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहे? ओल्ड इज गोल्डमध्ये तुम्हाला काय राऊंड आहे म्हणतात? पसंतीचा नाही, उद्या तुम्हाला जो दिला नाही कुठला आहे पहिला, आर डी बर्मन आहे ना उद्या. हां, आर डी बर्मन. आणि जजेस विचार दिलो. हां, एक लक्षात ठेवा, जजेस तुम्हाला पहिल्या राऊंडला म्हणजे उद्याच्या राऊंडमध्ये विचारू शकतात, हे गाणं गा, ते गाणं गा. तुमची तयारी पाहिजे तेवढी. म्हणजे आर डी बर्मनचंच विचारतील असं नाही. पहिल्या राऊंडला काय गायलंय तुम्ही, समजा पहिल्या राऊंडला मराठी गायला असेल, सूर त्याचे छेडिता, आणि उद्या आर डी बर्मन गायचं आहे तुम्हाला फॉर एक्झाम्पल. तर त्याच्या त्याच्याशी पॅरल रिलेटेड तुम्हाला अगदीच क्लासिकल पण नाही विचारणार आणि अगदीच कन्नड गाणं गा असं पण नाही. त्याच्याशी जवळपास जाणारं गाणं. तुमची तयारी कुठपर्यंत आहे एवढंच, बाकी काही नाही. म्हणजे अगदी अवघड असं काहीच नसणार आहे. बालगीतच आहे लिटिल चॅम्प्सला, भक्तिगीत नाही आहे लिटिल चॅम्प्सला. फॉर्मवरती लिहिले क्लिअर कट, उद्या भक्तिगीत किंवा अभंग. हां, देशभक्तीपर तुमच्यासाठी राऊंड नाहीच आहे हा. उद्या सेमीफायनल आहे ना, फायनलसाठी नाही. तिथं फायनलसाठी तुम्हाला बालगीत गायचं आहे तिकडे. हां, ते तुम्ही फॉर्म घेतला का तुम्ही? लिहिलं ना खाली. विचारा अजून काय असेल विचारू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. फायनलला छोट्या मुलांसाठी बडबडगीत पण चालेल त्याच्यात. पण किती लहान आहे तो मुलगा तुमचा? काय नाहीये? नाही नाही, कसं आहे प्रत्येकाला मग कॅटेगरी जजेसला जजमेंट यायला पाहिजे ना की बालगीत 14 वर्ष. सॉरी, तुम्ही इकडे या ना, जरा पुढे या ना. हा, बडबड बिझी ते म्हणलं मॅडम तुम्ही. बालगीत गायला
फायनल राऊंड नाहीच आहे उद्या. हा फायनल हा पुणे पुणे आयडल स्पर्धेमध्ये जरा थोडंसं एंटरटेनिंग पण पाहिजे ना मॅडम. म्हणजे तुमचा मुलगा मोठा आहे म्हणायचा का 14 वर्षाचा? मग हा सगळ्यांना म्हणजे आता जे काय स्पर्धक आता 9-10 किती आहेत लिटिल चान्समध्ये टायगर? 10 मग 10 सगळ्यांना एकाच कॅटेगरीमध्ये. आता समजा तुमच्या मुलाला क्लासिकल येते आणि बाकीच्यांनी बालगीतं गायची आणि त्यांनी क्लासिकल गायचं, ते बरोबर नाही ना. म्हणजे आहे की नाही? गैरसमज करून घेऊ नका. सगळ्यांना एकाच मेजरमेंटमध्ये हे करावं लागेल ना. अजून काय कोणाला शंका असतील तर विचारा. फॉर्म ज्यांनी घेतले त्यांनी आत्ता भरून दिले तरी पण फोटो लागणार, उद्याच घेऊन या. बोला. काय नाही, तुम्ही मगाशी मॅडम म्हटलात, पण काय झालंय 2 वर्षापासून आम्ही खूप स्ट्रिक्ट केलंय. ऑन फॉर्म इन टाइम जर भरला तरच खूप जवळजवळ 100-150 स्पर्धकांना आम्हाला नाही म्हणावं लागलं. स्पर्धकांना आम्हाला नाही म्हणावं लागलं. नाही नाही, मग काय, मग ते संपायचं नाही ना. मग 8-10 दिवस पहिला राऊंड 8-10 दिवस घ्यावा लागेल. पण काहीतरी कुठंतरी चालेल. ओके, बेस्ट लक सगळ्यांना. सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीनं तुम्ही स्पर्धक उद्यासाठी खूप बेस्ट लक. जोरदार गा एकदम. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माईक जवळ सगळेजण, तुम्ही कुठंही माईक कशाही धरता, त्यामुळं आम्हाला बाहेर लोकांना ऐकू येत नाही, मग कमी जास्त होतं. माईक अगदी ओठाच्या जवळ धरा, सगळ्यांना विनंती आहे. आणि असा धरायचा नाही माईक, तुम्ही हे असे धरतात असा. माईक खाली धरा इकडे असा. हां, साध्या साध्या गोष्टी द्या, पण त्या खूप महत्त्वाच्या आहेत.